कितीही उपदेश केला, मूर्खाला म्हणतोय मी, उपदेश केला तर त्याचा उपयोग नसतो जर एखादा व्यक्ती मुळातच वृत्ती गाढवासारखी, आणि त्याच्यासमोर आपण खूप मोठा ग्रंथ ज्याच्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्माच्या बाबतीत ज्ञान दिलं, युद्धाच्या बाबतीत ज्ञान दिलं, स्वतः व्यक्ती म्हणून काय असावं हे ज्ञान दिलं, ते जर आपण गाढवाच्या समोर सांगितलं की बाबा बघ यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, असं काहीही श्लोक म्हणले तर काय गाढवाला कळणार आहे? हे कळणार आहे का? अशा मनोवृत्तीचे लोक आहात जे गाढवाचे. तत्वज्ञान किती भारी सांगा, बिचाऱ्यांना कळणारच नाही, कारण वृत्ती कोणाची आहे? कोणाची आहे? गाढवाची. आणि मग त्या गाढवाला विचारलं बाबा कालचा गोंधळ कसा होता, ते म्हणणार बरा होता. त्याचं प्रेम गोंधळावरच आहे. ज्ञानाऐवजी गोंधळ प्रिय आहे. आणि जे लोक गाढवी वृत्तीचे असतात ते नेहमी गोंधळ करणं हे त्याचा मूळचा पिंड असतो. तत्वज्ञान, नवीन विचार, नवीन कल्पना, काहीतरी इन्व्हेटिव्ह गोष्टी, ह्या गोष्टीपासून गाढव दूर पळते. म्हणून म्हणतात गाढवाचं किती तुम्ही गीता वाचली, त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला तर त्याला काय बरं वाटते? गोंधळ. त्याच्यानंतर बघा गाढवाला गुळाची काय, बरेच वेळेस असं होत असते की तुम्ही किती चांगल्या गोष्टी नाही का सांगा, गाढवाला गुळ नाही आवडत, गाढवाला खायचं तेच आवडत. त्याचं जे घाण राहते नाली तेच त्याला आवडतं, त्याला गुळ खाऊ वाटतं, गाढव ते माझं अन्नच नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, एखादा मूर्ख माणूस व्यक्ती असं ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, रस नाही, त्याला त्या गोष्टीचं महत्व कळू शकत नाही. एखादा मुलगा आहे त्याला तुम्ही किती खेळ सांगा अभ्यास कर, मोठा अभ्यास कर नाही, कारण त्याला गंध आहे शेती करण्यात, त्याला गंध आहे बाहेर फिरण्यात, त्याला कुठंतरी नाही का मुकाट काम करणं, भांडणं करणं याच्यात. तर ज्या लोकांना रुची नसते, गंध शब्दाचा अर्थ रुची, इंटरेस्ट, आपली आवड नसल्यावर त्याला त्या गोष्टीने काही होणार आहे का? महत्व कळेल का? नाही कळणार. त्यानंतर बघा गुरुची विद्या गुरुला, म्हणजे एखाद्याने जे रचलेला डाव आहे, गुरुची विद्या गुरुला, तर काय राहत असते, एखादा चलाक गुरु आहे आणि त्या गुरुनं समजा नाही एखादी चाल किंवा एखादा डाव शिकवलेला, काही विद्यार्थी तेच डाव गुरुवरच चालवतात. त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? गुरुची विद्या गुरुला. देशपांडे काय म्हणायचं? गुरुची विद्या लक्ष द्या लागलं. त्यानंतर गोगलगायन पोटात पाय. गोगलगायन बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी. काही लोक असे असतात बाहेरून स्वभाव खूप गरीब दिसतो, चेहऱ्याकडे बघितलं तर इनोसंटपणा खूप, निष्पापता खूप, आणि ऍक्च्युली त्या व्यक्तीच्या पोटात खूप कपट आहे, दृष्टपणा आहे. म्हणून कोणाच्या बाह्य चेहऱ्यावर जायचं नाही. पृथ्वी बाह्य चेहऱ्यावर जायचं नाही, म्हणजे बाहेरून गरीब आणि ऍक्च्युली नाही का पोटात काय आहे? कपट. असे असणं गुप्तपणे कोळसापणा करणारी व्यक्तीला म्हणतात गोगलगाय आणि पोटात, म्हणजे दाखवायला लई साधेपणा पण पुकार असताना करत. त्याच्यानंतर घरनादार देवळी बिराड असं म्हणतात की बायको पोरी नसणारा एकटा पुरुष किंवा स्त्रीवर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती, अशाला म्हणतात घरही नाही दारही नाही देवळी बिराड. म्हणजे काय आहे की बायको पोरं नसणारी व्यक्ती, एकटा पुरुष जो आहे त्याला हे मन लागतं. त्याच्यानंतर त्याच्यावर कोणती जबाबदारी नसते, त्याच्यामुळे म्हणतात घरनादार काय आहे? देवळी बिराड. म्हणजे त्याच्याकडे काय कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती असं. घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात. एखाद्याची प्रतिकूल परिस्थिती आली की सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. मी म्हणजे जवळून अनुभव घ्यायला लागलो की जर समजा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस एखादी वाईट घटना जर झाली तर प्रियजन लोक पण दूर पडतात. म्हणजे काय म्हणायचं आहे की घर जर फिरलं समजा, ओके, एखाद्या माणसाची परिस्थिती बदलली, देशपांडे, एखाद्या माणसाची परिस्थिती जर बदलली समजा, तर वासीही बदलतात. म्हणजे काय होते की बाकीच्या लोकांची वागणूक पण बदलत असते. काय बदलत असते? वासीही बदलण्याचा अर्थ परिस्थितीनुसार लोक वागायला, लोक पण नाही का सोयीचं वागतात. म्हणजे घर जर घर फिरले, आपली परिस्थिती फिरली
की लोकही तुमच्याशी परिस्थिती पाहून जगतात, वासेही फिरतात, म्हणजे बाजूची परिस्थिती ही तुमच्याशी तशीच वागते. बाजूचे नातेवाईकही तसेच वागतात, घरचे लोक लक्ष द्यायला लागले. त्याच्यानंतर घरचे झाले थोडे मेहनत धाडले गोडे, स्वतःच्या कामाचा व्याप आतोनात असताना दुसऱ्यांना आलेले काम ही लाद. म्हणजे बाबा माझ्याकडं माझंच काम नाही का, काय झालं जास्त आहे, अतिरेकी काम आहे, आणि त्यात दुसरं म्हणजे मग हे काम करतो. म्हणजे समजा तुम्हाला नाही का 2-4 शिक्षकांनी एक धडा लिहायचा सांगितलं, त्यात मैत्रिणी म्हणते माझे पण 2 लिहून देतो का गं. म्हणजे काय, घरचं झालं थोडं आणि विहायनं पाठवलं थोडं, म्हणजे बाबा मलाच कमी आहे, तू वरून काय करायला लागली, तुझं पण माझ्याच माती मारायला लागली. लक्ष द्यायला लागलं, स्वतःचा कामाचा व्याप जास्त आहे, आतोनात काम मलाच आहे, आणि त्यात खूप दुसरं काम सांगायचं. त्यानंतरच हे बघा, घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली. म्हणजे एखाद्याच्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. आपल्याला वाटते आपल्याच घरातली लोक मूर्ख आहेत, जगभरात राहतात. घरोघरी मातीच्या चुली. आपल्याला वाटतं मला बऱ्याच गोष्टी कळत नाही, जगातल्या खूप लोकांना बरंच कळत नाही. घरोघरी मातीच्या चुली याचा अर्थ जी परिस्थिती आपल्या कुटुंबात असते तीच परिस्थिती बाहेर पण असते. ओके. त्याच्यानंतर बघा, मग त्यानंतर बघा 4 दिवस सासूची 4 दिवस सुनेची. आज जर समजा सासू वाईट कृत्य करत असेल तर तिची बी सून तिच्या बोकांडीवर बसते. 4 दिवस हिचे राहते, तिच्या सुनेचे 4 दिवस असते. म्हणजे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती राहते. आज केलेला माज आणि आज केलेला साथ जास्त काळ टिकत नाही. आज केलेला माज, आज केलेला साथ जास्त काळ टिकत नाही. माज आणि साथ जास्त काळ टिकत नाही. म्हणून लक्षात करायचं, 4 दिवस सासून उपितराज केलं की तिची बी सून 4 दिवस उपितराज करणार म्हणजे करणार. म्हणून परिस्थिती प्रत्येकाला अनुकूल असते. आज बाई तुही आहे, उद्या उकांडीवर बसवायला दुसरं कोणीतरी आलंच पाहिजे. म्हणून कोणत्या बी बाईने, कोणत्या बी माणसाने लक्षात ठेवायचं, परिस्थिती पाहून वागायचं, परिस्थिती पाहून. कारण प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती कधी नाही कधी निसर्ग देते, आणि त्यावेळेस मग माणसाला रक्ताची असते. म्हणून आज आपल्याकडे सत्ता असली की माणसाने हे नाही करायचं, आगावपणा नाही करायचंच नसतं. 4 दिवस कोणाचे राहते, सासूचे. 4 दिवस प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती म्हणजे सोयीची परिस्थिती येते. आज नाही उद्या सोयीची परिस्थिती प्रत्येकाचीच आहे. निसर्ग प्रत्येकाला काय करते, सोयीची परिस्थिती देते. त्या दिवशी मात्र 4 दिवस सासूचे, 4 दिवस कोणाचे येतात, सुनेचे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर चोर सोडून संन्याशाला फाशी. कधी कधी निर्दोष माणूस अपराधी माणसाला सोडून निरपराध्याला फाशी राहते. अपराधी खऱ्या अपराध्याला सोडून, ज्याला चोरी केली सोडली, बाजूला एक पळत चाललं होतं त्याला धरून हाणलं, खऱ्या चोर गेला पळून, दुसरं एक असंच पळायला होतं त्याला धरून हाणलं. म्हणजे काय, खरा जो अपराधी आहे खरा खरा त्याला सोडलं, आणि जे निरपराधी आहे ज्यानं काही चुकच केली नाही त्याच माणसाला पकडून हाणलं. म्हणजे याला काय म्हणतात, चोर सोडला. आणि जे संन्यासी आहे, ज्याला घरही नाही पाहिजे, दारही नाही पाहिजे, बिचारा देवाच्या ह्याच्यात निष्ठा ठेवलेला माणूस संन्यासी, त्याला मोह माया काहीच नाही, तशाच माणसाला धरून हाणलं. अरे चोरी कहाला करत, त्याला त्याचा आहे तेच सोडून दिलं. संन्यासी व्यक्ती त्याने त्याच सोडून दिलं. संन्यासीजवळ काय असते, नुसतं आपले भगवा कपडा आपलं हे आणि ते हातात धरायचं म्हणलं आहे की नाही. ते चोरी करत कशाला, तेच आहे ते सगळं त्याग करून आलं, त्याला त्या डोक्यातच नाही मोह माया. पण काय करतात, चोर सोडला, हाणलं कुणाला, संन्याशाला. म्हणजे खऱ्या अपराधीला सोडून निरपराध माणसाला आजकालची परिस्थिती ही होत आहे. लक्षात यायला लागलं. त्यानंतर ओके